अजब रमा राघवची जोडी। एडी लाडूबाई, जितका वेळ बोलायचं तितका वेळ बोला, जितका वेळ एकमेकांना भेटायचं तितका वेळ भेटा, कारण यानंतर एकमेकांचे चेहरे बघणंही तुमच्यासाठी खूप मुश्किल असेल। श्रुती, तुला बडीशेप हवी होती ना? ठीक आहे। तुला कुठे सापडला हा डब्बा? मी मगासपासून शोधत होते। अगं, अगदी कोपऱ्यात जाऊन मागे पडला होता तू, मी हात घालून खेचून बाहेर काढला त्याला। कसं आहे ना श्रुती, मला जी गोष्ट हवी असते ना ती मी कुठल्याही कोपऱ्यातून शोधून काढू शकते। आता हेच बघ ना, हा डबा जर का आत्या किंवा आजीच्या नजरेला पडला असता तर तो त्यांनीच घेऊन टाकला असता, मग तो मला मिळालाच नसता। ते तर आहेच, म्हणजे नजरेसमोर दिसलेली वस्तू कोणीही घेईलच ना। मला दिसला असता तर मी पण घेतला असता। मग माणसांच्या बाबतीत सुद्धा हेच घडतं असं नाही वाटत का ग तुला? म्हणजे एखादा माणूस जर सतत आपल्या डोळ्यांसमोर राहिला तर तो सुद्धा आपला व्हावा असं वाटतंय ना, जसं रमा आणि राघव बरोबर झालं। हो, बरोबर आहे तुझं। म्हणजे ते ऑफिसमध्ये एकत्रच असतात ना ग, म्हणूनच प्रेमात पडले। आणि तेव्हा तर रमा सुद्धा इथेच होती राहायला। तेच तर श्रुती, भलेही आता ती इथे राहत नाहीये, पण मला सांग, काम करणाऱ्या माणसाचा जास्त वेळ कुठे जातो? घरी की ऑफिसमध्ये? ऑफिसमध्ये। आणि दादाला तर कधी कधी इतकं काम असतं की त्याला घरी यायला रात्रीचे 9 वाजतात। तेच तर ना, सकाळी 9 ते रात्री 9 राघवराव आणि रमा एकत्र असतात। काकांनी भलेही त्यांच्या लग्नाला परमिशन दिलेली नाहीये, पण त्याचं त्यांना काहीच वाटत नाहीये ग, कारण ऑफिसमध्ये सतत त्यांना एकमेकांचा सहवास मिळतोय। म्हणजे आता त्यांचं प्रेम आणखीन घट्ट होत जाणार। श्रुती, त्या रमाने तुझ्या आयुष्यात कितीही ढवळाढवळ केलेली असली ना तरी सुद्धा आता मात्र सगळं काही तिच्या मनासारखंच होणार, अगदी राघवरावांची लग्न सुद्धा। नाही, तिचं खरं रूप समोर आल्यावर मला नकोय ती माझी वहिनी म्हणून। अगं, पण ते एकत्र काम तर करतच राहणार ना? नाही करणार। अगं, आबांच्या लक्षात नसेल आला तुझा मुद्दा। अगं, मग तो त्यांच्या लक्षात कोण आणून देणार? तिथे मी काहीही बोलायला गेले तर त्यांना असं वाटतं की मी मुद्दामच करते। मी बोलेन, आबा मला नाही म्हणणार। आणि तसंही आता दादा आणि रमानी एका ऑफिसमध्ये काम करायलाच नको। आबांना हे आलंच पाहिजे लक्षात। राघवला कॉल करू का? नाही, नको। इतक्यात त्याला कॉल करायला नको, अजून तो घरी पोचला नसेल। आज सगळं किती हॅपी वाटतं, सगळं किती शांत आहे। आज आकाशात चंद्र सुद्धा किती मोठा आहे। मला ही मोमेंट आता राघव सोबत शेअर करावीशी वाटते। एक मिनिट, मी का टेन्शन घेते? माझ्याकडे तो मॅजिक आहे। हो